संघ, इन दोनों ने मिलकर आज सड़कों पर उतरकर भोंदू बागेश्वर बाबा के खिलाफ मोर्चा। छत्रपति शिवाजी महाराज पर बागेश्वर धाम के पीठाधीश्वर धीरेन्द्र कृष्ण शास्त्री के बयान से बवाल के बीच बाबा ने अब सफाई पेश की है। आचार्य धीरेन्द्र कृष्ण शास्त्री ने नागपुर में कहा कि उनके बयान का गलत अर्थ निकाला गया और वो हिंदू राष्ट्र की प्रेरणा देने वाले व्यक्तियों का अपमान करने के बारे में सोच भी नहीं सकते। बागेश्वर धाम के पीठाधीश्वर ने कहा कि अगर उनके बयान से किसी की भावनाएं आहत हुई है तो वो इसके लिए तहे दिल से माफी मांगते हैं। 2 दिन पहले ही धीरेन्द्र कृष्ण शास्त्री ने शिवजी पर एक नागपुर में बयान दिया था, जिसको लेकर महाराष्ट्र में बवाल खड़ा हो गया था। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयां लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे हैं, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं। तो वो हम कौन हैं? बोले आप गुरु हो। तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। तो हमें इस बात का दुख है कि जो छत्रपति वीर शिवाजी को मानते हैं, चाहे वो संभाजी विग्रह के लोग हों अथवा फिर मराठा साम्राज्य में परंपरा में अपने जीवन को जीने वाले मराठा हों, वो हमारे ही लोग हैं, हम भी छत्रपति शिवाजी को मानते और वो भी उनको ही मानते, और हम लोग आपस में खींचातानी करेंगे तो दूसरे लोगों को मौका मिलेगा। हमारा 1% भी इस प्रकार का कोई मत नहीं था, ऐसा कोई विचार नहीं था कि हमने गुरु महिमा के प्रति कितने वो समर्पित थे, उस वक्तव्य को हमने गुरु महिमा के प्रति गाया था कि गुरुओं के प्रति हमारे देश के राजा, हमारे देश के हिंदू हृदय सम्राट, हिंदुओं के सिरमौर, हिंदुओं के चक्रधर सम्राट छत्रपति वीर शिवाजी महाराज संतों को, मठों को, महंतों को, आई तुलजा भवानी को कितना मानते थे। उस भाव को कहने का तरीका हमारी अपनी भाषा में था, जिसको कुछ लोगों ने अनर्थ करके गलत प्रस्तुत किया। किसी को उससे ठेस पहुंचाओ तो हम उसके लिए हृदय से क्षमा प्रार्थी भी हैं, पर हम ये भी कहेंगे कि हमारी बात को अनर्गल प्रस्तुत ना किया जाए, क्योंकि हम जीते भी शिवाजी के, छत्रपति शिवाजी के लिए हैं, मरते भी उनके लिए हैं। छत्रपती शिवरायाबद्दल ज्यांच्या बोलण्याची लायकी नाही, ते छत्रपती शिवरायाबद्दल अपशब्द आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा तडजोड नाही अशा प्रकारचे शब्द त्यांनी वापरले। आणि छत्रपती शिवरायाचे या महाराष्ट्राचे सगळ्यांचे आराध्य दैवत आहे, आणि म्हणून आम्ही या ठिकाणी धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे महिला आघाडी, युवासेना आणि शिवसेनेचे आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहे। त्याचप्रमाणे त्यांनी ज्या प्रकारचं येथे रामदास स्वामी एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि छत्रपती शिवराया यांचं कार्य वेगळं आहे, आणि याच्यामध्ये एक झगडा लावण्याचं काम, एक भांडण लावण्याचं काम आणि तेढ करण्याचं काम या शास्त्रींनी केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी छत्रपती शिवरायांच्या बद्दल केलेलं जे वक्तव्य आहे त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभे आहोत, आणि अशी मागणी जी आहे ते त्यांनी केली पाहिजे। आणि अन्यथा आम्ही शिवसैनिक म्हणून, शिवप्रेमी म्हणून, या आमचे दैवत जे छत्रपती शिवराय आहे त्यांचे भक्त म्हणून, त्यांचे कार्यकर्ते म्हणून त्या धीरेंद्र शास्त्री यांना माफी जर मागितली नाही तर या ठिकाणी आम्ही त्यांना फिरू देणार नाही, त्यांचे कार्यक्रम देखील होऊ देणार नाही, अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी आम्ही देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। आंदोलनाचा उद्देश जे वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केलं आहे, महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल इतिहासाची माहिती न घेता एक चुकीचं वक्तव्य एका संतांनी करणं हे अतिशय म्हणजे घृणास्पद गोष्ट आहे। जर का आपल्याला थोर पुरुषांची माहिती नसेल तर आपण कोणाबद्दल बोलू नाही, आणि तोही एक संत व्यक्ती महाराजांबद्दल असे चुकीचे शब्द वापरतोय, हा फार निषेधार्थ आहे। आणि शिवसेनेच्या वतीने आम्ही इथं आज त्यांचा निषेध प्रकट करतोय। धीरेंद्र शास्त्री यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं आहे त्याची त्यांनी जाहीर माफी मागावी आणि या महाराष्ट्राची माफी मागावी। आजचा ट्रेंड होऊन गेला आहे, कोणी उठून छत्रपती शिवाजी महाराजबद्दल बोलतं, टीआरपी कमवायचा हा सगळ्यात सोपा, लोकांनी महाराजांना टीआरपीचा एक हे बनवून ठेवलं आहे, हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही। आणि एवढ्या या गेल्या 2 वर्षात आपण बघतोय वारंवार महाराजांना कुणी ना कुणी उठून महाराजांबद्दल वक्तव्य करतोय, हे महाराष्ट्र कधी खपून घेणार नाही। आणि यापुढं माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्याला महाराजांचा अभ्यास नाही
त्यांनी कृपया करून महाराजांविषयी बोलू नये. आणि या ठिकाणी आम्ही सर्व महिला आघाडी मान्य किशोरजी कुमेरिया यांच्या नेतृत्वात हे निषेध करतो आहे. याचं कारण असं, महाराष्ट्राचा जे इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास जगावेगळा आहे. इथे संतांची पवित्र वाणी आहे, तर शिवाजी महाराजांचं शौर्य इथे आहे, आंबेडकरांची विद्वत्ता या ठिकाणी आहे. आणि असं भरपूर सर्व विद्वत्तेने लखलखलेल्या या महाराष्ट्र भूमीचा इतिहास छेडण्याचं काम या धीरेन शास्त्रीने केलेलं आहे. आणि या धीरेन शास्त्रीने जे शिवाजी महाराजांबद्दल म्हटलं, त्याच्यावर आपले मुख्यमंत्री म्हणतात की हे जे लघुकथा आहे, अशा लघुकथाबद्दल त्यांचा आधार घेऊन धीरेन शास्त्री म्हणतात, मला मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं आहे की पौराणिक आणि ऐतिहासिक या दोन गोष्टींमध्ये फरक असतो. पौराणिकमध्ये लघुकथा मांडल्या जाते, जर इतिहासामध्ये लघुकथा जर घेतल्या तर ते इतिहास राहणार नाही. अशा प्रकारे यांनी इतिहासाचं जे छेडण्याचं काम केलेलं आहे. धीरेन शास्त्रीच्या भाषेमध्ये, अगर महाराष्ट्र के इतिहास को छेडोगे तो तुम्हें छोडेंगे नहीं, ये इशारा आज आमच्या शिवसेनेच्या वतीने धीरेन शास्त्री यांना देण्यात येतो.